गडावरील अमित शहांच्या कार्यक्रमाच्या पत्रिकेमध्ये एकनाथ शिंदे अजित पवारांचं भाषण नव्हतं, मात्र शेवटच्या क्षणी एकनाथ शिंदेंच्या भाषणाचा निर्णय झाल्याचं समोर आलं। भाषणावेळी नावं जाहीर केल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांनीच एकनाथ शिंदेंच्या नावाचा आग्रह धरला। त्यानंतर शिंदेंना भाषणाची संधी देण्यात आली। एकनाथ शिंदेंची नाराजी नको म्हणून मुख्यमंत्र्यांनी आग्रह धरल्याची चर्चा रंगली आहे। शिंदेंचं भाषण झालं असलं तरी अजित पवारांना मात्र संधी मिळालीच नाही। फडणवीसांनी नाव घेतलं आणि त्यानंतर अमित शहांनी नाव घेण्यास भाग पाडल्याचं दिसतंय आणि त्यानंतर मग एकनाथ शिंदे उठले, त्यांनी भाषण केलं, हे पाहायला मिळालं। शिंदेंना भाषणाची संधी मात्र मिळाली, मात्र अजित पवारांना संधी मिळाली नसल्याचं पाहायला मिळालंय। माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ मूळ कार्यक्रम पत्रिकेमध्ये खरं तर की आपण आपलं मनोगत भाषण नव्हती, उपमुख्यमंत्र्यांना भाषणाची संधी नव्हती, मात्र अचानक ऐन वेळी हा बदल करण्यात आल्याचं पाहायला मिळतंय। ज्या आधी फडणवीसांना मनोगत व्यक्त करण्यासाठी बोलवण्यात आलं होतं धन्यवाद आणि त्यानंतर लागलीच एकनाथ शिंदेंना बोलवण्यात आलं। देवेंद्रजी फडणवीस यांना विनंती मला त्यांनी बोलायला सांगितलेलं होतं, परंतु ती जवळपास तिथं 2 वाजून गेलेले होते। मीच म्हटलं की आता डायरेक्ट मुख्यमंत्री बोला आणि अमित शाह साहेब बोला। त्या संदर्भामध्ये राज्याच्या वतीनं मुख्यमंत्री बोलले तरी आम्ही बोलल्यासारखं आहे। शिंदेंची नाराजी नको म्हणून त्यांना भाषणाची संधी दिल्याच्या चर्चा मात्र या कार्यक्रमस्थळी रंगू लागल्याचं पाहायला मिळालं होतं। फडणवीसांचं खरं तर नाव पुकारण्यात आलं, मनोगत व्यक्त करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना संधी देण्यात आली होती, मात्र त्याआधी लागलीच फडणवीसांनी आधी एकनाथ शिंदेंना बोलायला द्या असं सुचवलं। त्यानंतर शिंदे उठले आणि त्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलंय। मात्र या सगळ्यामध्ये अजित पवारांना बोलण्याची संधी मिळाली नाही। जी आपले मनापासून धन्यवाद। यानंतर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना विनंती करतो,